दंडवत हो. साधनदाता श्री चक्र महाराजांच्या श्री चरणी अभिवादन. आचार्यापासून पूर्वजांच्या पूर्वश्रींच्या विद्यमान आचार्यांना त्यांनाही दंडवत. अविद्यमान आचार्य त्यांच्या पवित्र स्मृतीला अभिवादन. अशेषा गुरुकुळालाही अभिवादन. त्याचप्रमाणे या कार्यक्रमाचे आयोजक संयोजक आदरणीय श्रद्धे प्रातस्मरणीय बाबाजी उपाख्य आत्याबाईजी, आपण सर्व या ठिकाणी समोर माझ्या बसलेले संत महात्मे आलेल्या अभ्यागत आहेत. आमचे प्रिय मित्र शास्त्री भाऊ आहेत, तपस्वी माता भगिनी आहेत, संत महात्मे आहेत, वासनिक वर्ग आहे. बंधू भगिनी, आपल्या सर्वांना अभिवादन करतो आणि आजच्या आपल्या संध्याकाळच्या सत्राला आपण सुरुवात करायची. चक्रे श्रीमत गोकुले नवनोम क्रीडा समाडंबरम त्रातुम गोकुल माकुरम करतले शैलम विशालम चयो वारंवार उदार वर वैर समरे भारम जहार शिते वेदागाद सुवेद बोध फलदम कृष्णम नमामि प्रभो. भास्कर भट्ट बोरीकरांची 40 त्यामधला हा श्लोक आहे, तुमच्यापुढे उद्धृत केलेला आहे. चक्रे श्रीमत म्हणजे लक्ष्मीयुक्त परमात्मा जो तो अथवा चक्रे करू. गोकुळे म्हणजे गोकुळ नगरी, गोकुळपुरी. नवनव म्हणजे क्रीडा म्हणजे नूतन नूतन क्रीडा. समाडंबरम म्हणजे उल्हास. त्रातुम गोकुल माकुलम करतले शैलम विशालम सेव. त्रातुम म्हणजे रक्षण केले. गोकुळ म्हणजे गाई वत्सादी गोपाळ. माकुले अकुल म्हणजे शिळा पर्जन्य त्यापासून. शैल म्हणजे पर्वत, विशाल म्हणजे थोर, च म्हणजे समूह. वारंवार उदार वैर समरे. वारंवार म्हणजे पुन्हा पुन्हा. उदारे म्हणजे अवदार्यवान. वैर समरे म्हणजे रणांगणी. भारम भार म्हणजे ओझे. झार म्हणजे हलके करी. क्षिती म्हणजे पृथ्वीची. वेदागाद वेद म्हणजे अवडी. अगाध म्हणजे थोर. वेदागाद सुवेद वेद म्हणजे ज्ञानयुक्त आवडी. फलदम म्हणजे फलदातृत्व करे, फल निष्पन्न करे. कृष्णम नमामि प्रभो. असा जो सूक्ष्म परमात्मा आहे त्याला या ठिकाणी मी नमस्कार करतो आणि आपण पोथीकडे वळूया, नाही काय. आपला सुरुवात करूया. आपली जोपर्यंत येते तोपर्यंत करायची सुरुवात. शास्त्री भावे आहेत. कभी फूलों की तरह मत जीना. जिस दिन खिल जाओगे ना बिखर जाओगे. अगर जीना गए तो पत्थर की तरह जीवो. किसी दिन तराशे गए ना तो खुदा बन जाओगे. किसी दिन तराशे गए तो खुदा बन जाओगे. हारना तब आवश्यक है जब लड़ाई अपनों से. हारना तब आवश्यक है कि जब लड़ाई अपनों से है, और जीतना तब आवश्यक है कि लड़ाई अपने आप से है. लड़ाई अपने आप से है. इथं समुद्र घेऊन पुढे जाऊया. आपला मूर्तिनाळ प्रकरणाचा गोषवारा चालू आहे. छिन्नस्थळीला छिन्नस्थळी का म्हणावं आणि छिन्नस्थळीच्या 13 लेळा आहेत. कोणी एक महानुभाव बोलती. कोणी एक महानुभाव बोलती. उत्तमराव असतील, गोविंदराव असतील, कोणी असतील, की छिन्नस्थळीला छिन्नस्थळी का म्हणावे. पहिला अर्थ आहे सिंहाची आकृती म्हणून छिन्नस्थळी. सिंह नारायणा तळी नटली म्हणून छिन्नस्थळी. सेनिया जाळल्या म्हणून छिन्नस्थळी. अवघ्या गावाचे स्मशान म्हणून छिन्नस्थळी. सिद्धांत पुरुधार्याचे सिंहासन म्हणून छिन्नस्थळी. ते तळी रत्नखचित नगर असे म्हणून छिन्नस्थळी. तनकल्या भागल्या सीन हरण करी म्हणून छिन्नस्थळी.
ज्ञानी या भक्ताचा सीन हरली हरण करी म्हणून छिन्नस्थळी, आणि नगराचे महाद्वार म्हणून छिन्नस्थळी, आणि छिन्नस्थळीच्या 13 वेळा म्हणून छिन्नस्थळीला छिन्नस्थळी म्हणावे ऐसे कवनी एक महानुभाव बोलती. आपण आपल्या पद्धत सांग नाही आहे. मग छिन्नस्थळीच्या 13 लीळा आहेत. पहिली लीळा आहे नातोबा भेटी. दुसरी लीळा आहे ते पूर्वपविष्ट श्री तारणे. तिसरी लीळा आहे ती आऊ पिंडपदान उपहार स्वीकार. चौथी लीळा आहे ती इंद्रभट्टा भेटी. पाचवी लीळा आहे ती ताकोताची आज येईल ताकोताची भाजी रांधवण्याने वाढवली. सारंग प्रेदा वनता अधिकार प्रशंसी त्यावेळेला शिक्षा पण केलेला आहे. भोज्या आहेत अनुसराल तर ऐशिया अधो भोज्या आहेत अनुसराल तर ऐशिया अधोपुरीच्या वृक्षापरी होईल गा. मग अनंत काल दुःख भोगी जाते असे जे. भोज्याला शिका सूत्राचा त्याग करायला सांगणे. भट्ट तुरंग मारोहणे गुंफे विजय करणे. गुंफे विलक्षण पूजा स्वीकार. भट्टा अद्वैत समर्थने माहीम भट्टाची पुमती हरणे. आणि भट्ट नातोबा छिन्नस्थळी जीव पाठवणे. अशा या 13 लीळा आहेत. काही राहिलेल्या ना कुठे. अशा या 13 लीळा आहेत. आणि छिन्नस्थळीला छिन्नस्थळी का म्हणावं आणि छिन्नस्थळीच्या 13 लीळा कुठल्या आहेत त्या पाठांतर राष्ट्रातच म्हणणारा सोप्या जातील. आन कुष्टी धर्मनिरूपण हेच आहे ना. आन कुष्टी धर्मनिरूपण. अनेक आमच्या देवांचा श्रीकर कसा होता कसा आठवायचा आहे. श्रीकराची भावना कशी करायची आहे. चरित्र डोमेग्रामचं आहे. आमच्या देवांना सकाळचा पूजा उत्सव झालेला की भित्रीला आज राजमठाचा जो ओटा आहे त्या ओट्यावरती असं नाही. आणि सकाळी सकाळी साधा आमच्या देवांच्या दर्शनाला आणि दंडोत केला. श्रीचनाला लागली जवळ बसली. पाठीमागून नेमायसा आली. ती देवांच्या श्री दंडोत केला श्रीचना लागली तीही बसली. देव म्हणता साधेला साधेव तुम्ही जा. देव म्हणता साधेला साधेव तुम्ही जा. आणि तुम्ही जा की स्नान करा तुम्ही जा. आणि देमायसाला म्हटले तुम्ही बसा. साधेने आपलं धोत्र घेतलं आणि बाहेर दरवाजाच्या बाहेर गेले. बायांचा स्वभाव फार संशय असतो. साधेला असं वाटलं की हिला देमायसाला काहीतरी देवांना सांगायचं आहे आणि म्हणून मला बाहेर देव जा म्हटले. मग काय सांगतायत ते ऐकण्यासाठी दरवाजाच्या बाजूला बाहेर जाऊन ती उभी राहिली. साधा देव म्हणता देमायसाला. देमायसाई साष्टी पिंपळगावची आहे. आजही साष्टी पिंपळगाव गावाचं नाव आहे. साष्टी पिंपळगाव पंचाळेश्वर जवळ. आणि देमायसाई ज्या 7 बायांना बोध झालेला आहे श्रीमुखानं त्यामध्ये हिचा नंबर आहे देमायसाचा. परंतु नंतर धर्मापासून गेली. नंतर माता धर्मापासून ती गेली. श्रीमुखे बोध होऊन सुद्धा जीव परमेश्वराचा धर्म टाकून देवता धर्माला शरण जातो. यासारखं महापात्र कुठलंच नाहीये जगामध्ये. देव म्हणता देमायसाला. देमाई तुम्ही आता आपल्या गावाला जा. आता तुम्ही तुमचा इथं मासीस भरला. तुम्ही आता तुमच्या घरी जा. त्यावेळेला देमायस आमच्या देवांना म्हणते की हे कायजे सकळ सांडोनी गोसाव्यांच्या सन्निधानी येईजी आणि गोसावी धाडूच लागती काही अर्थ न निरूपिती. हे काय म्हणे. सर्व सोडलं गोत्र सोडलं स्वदेश सोडला सोग्राम संबंधी सगळं सोडलं तुमच्या सन्निधानामध्ये आलो. तुम्ही आता आम्हाला गावाला जा म्हणताय. काही अर्थ म्हणजे विशिष्ट अर्थ किंवा असं एक भुय असं निरूपण तुम्ही कधी आम्हाला करत नाहीये. असं ती देवांना उलट प्रश्न करते देमायसा. देवता देव हो देवती काही असे मा काही तेजिले.
कारण देवाईसाचा त्याग हा कुष्टी वासनेचा त्याग आहे. काही कुष्टी वासनेचा त्याग म्हणजे करावया देह नाही, भजावया द्रव्य नाही, अशा लेपी परमेश्वर ज्ञान देतात. मार्गाला भजन पूजन काय जर क्रिया करावं तर म्हटलं तर द्रव्याचा संभव नाही, आणि जर मार्गाचं काही सेवा तसे करावं म्हटलं तर देह दक्ष नाही. अशा लेपी परमेश्वर ज्ञान देतात. त्याला त्याग म्हणता येत नाही. हा त्याग नाही, याला त्याग म्हणताच येत नाही. कुष्टी वासनेचा तो त्यागच नाहीये. असं का घडलं? ज्या वेळेला परमेश्वराचं ज्ञान होतं, ज्या काळी अनुसरला असेल त्या काळी देह दक्ष असून सुद्धा परमार्गाचा कुठलाही व्यापार सेवादास्य केलं नाही. जवळ पदार्थ असून परमार्गी खर्च केले नाहीत, आणि त्यामुळं परमेश्वर अशा लेपी ज्ञान देतात. काही अशा लेपी परमेश्वर ज्ञान देतात. म्हणून देव म्हणतात, यमाईसाला तुमचे काही होते व काही तेजिले. काय होतं, कशाचा तुम्ही त्याग केला? एक गजांत लक्ष्मीचा त्याग करतो आणि एक दुधी करट्याचा त्याग करतो. एक गजांत लक्ष्मी म्हणजे गजांत लक्ष्मीचा त्याग करतो. गज म्हणजे हस्ती, आत म्हणजे आहे का जयाच्या घरी लक्ष्मी. त्याला गजांत लक्ष्मीचा त्याग आणि एक दुधी करट्याचा त्याग करतो. देव म्हणता, काय होतं तुमच्याजवळ, कशाचा त्याग तुम्ही केला आणि आम्हाला सांगताय तुम्ही की थोरवी की सकल सांडून गोसाव्यांच्या सन्निधानी यावं म्हणून. देव पुन्हा पुढे म्हणतात, पोरिया होता तो एक सरला. काही पोरिया असलं पतीला म्हणतात. पोरिया होता तो एक सरला म्हणजे पती होता तो सरून गेला. काही पती होता तो सरून गेला. संसारामध्ये स्त्रीचं पती हा आत्मा असतो, जीवन असतो. आत्मा असतो, जीवन असतो. सहजची लोकाती नेसू नये, नेऊ नये, खाऊ नये, फिरू नये. काय ज्यावेळेला ती बाई विधवा होते, पती मेल्यानंतर ती बाई विधवा होते. मग साहजिकच सहजच म्हणजे साहजिकच लोकाती नेऊ नये, नेसू नये, जेवू नये. तिला कधीही चांगला अलंकार घालता येत नाही, तिला कधीही चांगलं वस्त्र परिधान करता येत नाही, आणि कधीही चांगला पदार्थ करून घरामध्ये खाता सुद्धा येत नाही. उदाहरण सांगतो, व्यवहारातलं उदाहरण असं आहे की एखाद्या वेळी जर तिनं घरामध्ये भजी केलं आणि शेजारीच्या घरात जर वास गेला, त्या भज्याचा वास जर शेजारीच्या घरात गेला तर शेजारी नक्की म्हणणार, ते रांडाच्या मनात असंच होते, हा मरावा आणि आपल्याला चांगले चांगले पदार्थ खायला मिळावे. कधी चालले लोकातील येऊ नये, नेसू नये, जेवू नये, फिरता सुद्धा येत नाही तिला. कुठल्याही सात सुवासिनी म्हणजे त्याला उठता बसता येत नाही, कुठलंच तिला विधिविधान करता येत नाही. आमच्या संस्कृतीतली ही परंपरा किंवा अशा प्रकारची रीत आहे. आणि आमच्या स्वामींच्या सन्निधानामध्ये जवळजवळ जेवढ्या बाया आल्या तेवढ्या परित्यक्त आहेत. ब्राह्मण समाज आहे, परंतु त्या ठिकाणी विधवा आहेत बाया. सर्व जवळजवळ सर्व बाया त्या ठिकाणी विधवा आहेत. तयाचे काही असेल तर नवे म्हणजे पतीची काय आता मिळते. पूर्वीच्या काळी काय होतं, पतीच्या याच्यातलं काय वाटा मिळावा, काय त्याचा असावं, तिला मिळावं, हे सुद्धा तिच्या नशिबात नसतं. कारण त्या काळी लहान वयात लग्न व्हायची. 8-10 वर्षात असताना लहान वयात काही पाळण्यामध्ये लग्न लागली जायची, अशीपर्यंत त्यावेळची प्रथा होती. आणि एकदा लग्न झालं मुलीचा की मुलीचा जर पती मरून गेला तर जीवनभर तिनं त्या ठिकाणी आपल्या शरीराला व्यभिचार होऊन देता, जन्म आपलं कळेला न्यायचंय, शेवटाला न्यायचंय, पुन्हा दुसरं लग्न करण्याचा तिला अधिकार नव्हता. त्या काळात ही गोष्ट आहे. देव म्हणतात पुढं की ज्या वेळेला पती मरतो त्यावेळेला ती कुठे जाणार बिचारी. आई वडील असेल तर आपल्या आई वडिलांच्या घरी जाईल, परत माहेरी जाते ते आपल्या. आणि माहेरी गेल्यानंतर भाव असतो, आई वडील असतात, परंतु भावाच्या वडिलाच्या हाती सत्ता गेलेली असते, भावाच्या बायकोच्या हातात सत्ता आलेली असते. भाव जर किती चांगला असला तरी भावाची बायको कधी काही चांगलं बघणार नाही. हा जगाचा नियम आहे. आपले अनुभवी जाणावे, काही आपले अनुभवी आपण जाणावं. भावाची बायको कधीही चांगलं बघणार नाही. गेल्यानंतर त्याला काय व्यापार राहतो. माहेरी गेल्यानंतर बापा भावाच्या हंडिया तावाव्या, तो घास भरे काढणं मिळेल. घरी जाऊन बाप्पा भावाच्या कोणी गेलेली भांडी कोणी
घासली पाहिजे, स्वयंपाक केला पाहिजे, धुतली पाहिजे, तेव्हा तिला एक घासभर अन्न खायला मिळतं, तिला घासभर अन्न खायला देतात. आईबाप असेल तोपर्यंत ठीक आहे, आईबापांच्या नंतर तिचं बाहेर तुटलं जातं. त्या स्त्रीचं एक वनवासी जीवन तिला त्या ठिकाणी जगावं लागतं त्या स्त्रीला. देवता तया पस्ते यात आम्ही ज्यावेळी तुम्हाला या इथं या आमच्या सन्निधानामध्ये तुम्ही या, आम्ही ज्यावेळी जा म्हणून त्यात तुम्ही जा. हे निके नव्हे देवती, हे चांगलं नाही का देवती, हे चांगलं नाही. तर यमायला सुद्धा आपल्या जीवनाचा जीवन पटवा तिला आठवतो की स्वामीजी सांगतायत आपलं जीवन अशा प्रकारचं. काही त्यावेळी ब्राह्मण वर्ग आहे, तो डोईचं मुंडन करायचं, सफेद वस्त्र घालायचं आणि भिक्षा मागून जेवायचं. परत दुसरं लग्न करता येत नव्हतं, ही त्यावेळची परिस्थिती आहे. आणि मग आई वडील जोपर्यंत आहे तोपर्यंत ठीक आहे, आई वडिलांचं जीवन काय ते सांगते स्त्रीचं. तेव्हा त्यापेक्षा आम्ही तुम्हाला या म्हणून त्यावेळी तुम्ही या, आणि आम्ही तुम्हाला जा म्हणतो तुम्ही जा. हे निके नव्हे देमती, हे चांगलं नाही काय देमती. तर तिला सुद्धा आपलं जीवन आठवतं की स्वामी सांगतात त्याप्रमाणे आपलं जीवन आहे, काही त्याप्रमाणे आपलं जीवन आहे. तिला आपल्या जीवनाचा अटपट तिला सगळं आठवतो, तिला भरभरून येतो. काही तिला रडवतो देवायसाला की देव सांगतात ते खरोखर, काही देव सांगतात ते खरोखर आहे. ती म्हणती जी जी कैशा परी असे जिथे, मग कशा परी राहावं हे तरी सांगा, काही राहावं तरी कशा प्रकारे हे तरी सांगा. तैसे काही जाणी जाताय, असे शब्द येतात चरित्रामध्ये. आम्ही कशा प्रकारे राहावं हे तरी आम्हाला सांगा. देवतात काही जाणावे असे देवती, असावे असे कुष्टियाच्या धर्मी. काय जाणार म्हणजे असावे असे कुष्टियाच्या धर्म, म्हणजे कुष्टियाचा धर्म. कुष्टी कुष्ठरोगी महारोगी ज्या धर्मानं वर्तन करतो त्याप्रमाणे तुम्ही राहायचं. ते कुष्टियाचे धर्म ते कैसे, देव माझा मी देवाचा, ऐशिया परेश लोका देव. आणि यावर आमच्या देवानी देवायसाला कुष्टियाचा दृष्टांत निरूपण केलेला आहे. देवाने आमच्या कुष्टियाचा दृष्टांत तिला निरूपण केलेला आहे. देव म्हणतात कोण एक व्यवहार आहे, श्रीमंत व्यापारी आहे. मनी लेंडर आपण ज्याला म्हणतो, श्रीमंत व्यापारी आहे, फार मोठा व्यापारी आहे. आणि पंचकृषीत त्याचं नाव होतं. फार गर्भ श्रीमंत आहे आणि पंचकृषीत त्याचं नाव होतं त्या व्यापाऱ्याचं. आणि बाहेरची लोक काय, किंवा घरातली बायको असेल, मुलं असतील, सोयरे धारे सर्वजण आहेत, तेवढा आदर करायची, एवढी मान्यता करायची. काय तो जर थुकायला जर गेला तर असे लोक पुढे हात करायचे, सेठ त्याच्यावरती थुंका. कारण का कमवत आहे ना, ते आहे ना जवळ, काय आहे कमवत आहे ना तो. मनी जॉल असं आपण म्हणतो. आजच्या जीवनामध्ये जगामध्ये जर पाहिला जर गेलं, सगळं काही पैसा आहे, सगळं काही पैसा आहे. महाभारत सुद्धा सांगतं की अर्थश्य पुरुषा दास, दास आहे त्याचा हा दास आहे पुरुष. अर्थ म्हणजे पैसा, याचा दास आहे. त्याची घरामध्ये एवढी मान म्हणता, एवढी उठ बस आहे, त्याचे घरामध्ये सगळे मान त्याला देत आहेत. कारण का कमवत आहे ना, कमवत आहे. लक्षात ठेवायचं. जदलग 13% तदलग तेरी टेक, जदलग 13% तदलग तेरी टेक, टका गया हात से फिर तमाशा दे. माणूस जोपर्यंत घरामध्ये रिटायर होत नाही ना, काय तोपर्यंत त्याची किंमत घरामध्ये असते. आणि माणूस जर एकदा रिटायर झाला तर त्या घरातली किंमत संपलेली असते. जो मान त्याला पूर्वीचा होतो त्याला मान राहत नाहीये. हा श्रीमंत आहे, कमवता आहे, पैसेवाला आहे, शेख मोठा आहे, सगळे मान मान्यता करताय. लक्षात ठेवायचं आहे, नीती कुणालाही समाधानानं जगू देत नाही. लक्षात जिथं संतती आहे तिथं संपत्ती नाही, जिथं संपत्ती आहे तिथं संतती नाही. हाय ते एखादं जन्माला जर आलं, इंद्रुकराच्या भाषेत सांगायचं म्हटलं तर त्याला संध्याकाळी रिक्षेमध्ये टाकून घरी आणावं लागतं. काय टाकून त्याला घरी आण, एवढं त्याला घरी आणावं लागतं टाकून. असा प्रकार आहे. नीती कुणालाही स्वस्थतेने समाधानाने जगू देत नाहीये. काही काळ निघून जातो आणि त्याला महारोग होतो. महारोग
आजकाल काय थोडा बहुत महारोगाचे उपचार निघाल्याने तर महारोगावरती उपचार नाही. ज्याला आपण इंग्लिशमध्ये लेप्रेसी असे म्हणतो किंवा रक्तपिती असं आपण मराठीमध्ये म्हणतो, इंग्लिशमध्ये त्याला लेप्रेसी असं म्हणतात. त्याला महारोग झाला आणि महारोग झाल्यानंतर ती घरामध्ये जी लोक त्याच्यावरती प्रेम करणारे होते, काय सोरे धारे जे होते, जे प्रेम करत होते, मानमान्यता करत होते, त्याचा तिरस्कार करायला लागले, खंती करायला लागले. त्याची जी मुले होत्या, बायको सर्वजण होते, तिरस्कार करायला, खंती करायला लागले, कुणीच्या जवळ सुद्धा जायला तयार नाही. संसाराचं विडंबन कशा प्रकारचं असतं ते बघायचं आहे आणि परमेश्वर कसा आहे, त्याचं देणं कसं आहे, दान कसं आहे ते बघायचं आहे. त्याच्या जवळ कुणीही जायला तयार नाही आहे. आणि ती मुलं आहे त्याची, ती मुलं आपल्या त्या बापाला घराच्या बाहेर जाऊ देत नव्हते. कारण का जाऊ देत नव्हते? जर आमचा बाप जर बाहेर गेला की लोकांना समजलं की याला महारोग झालेला आणि मी ज्यावेळी बाहेर जाईल त्यावेळी लोक आम्हाला म्हणते की आधी महारोग्याची अवलाद, काय आधी महारोग्याची अवलाद, इज्जत त्याच्यामध्ये, काय त्याला बाहेर सुद्धा जाऊ देत नाही. सर्व त्याचा तिरस्कार करायचे, खंती करायचे, थुंकायचा, सर्व काही. कारण महारोगी असा असतो की हातापायचे बोट झडलेले असतात आणि त्यातून एक लस, जे लिक्विड आपण ज्याला द्रव पदार्थ, त्यातून तो बाहेर येत असतो. महारोगाचं जीवन हे अशा प्रकारचं असतं. हिंस्र पशु सुद्धा त्याला स्पर्श करत नाही, हिंस्र पशु सुद्धा त्याला कधी स्पर्श करत नाही. अशा प्रकारचं जीवन असतं. हातापायचे बोट झडलेले असतात, काहीच करू शकत नाही तो. घरामध्ये तिरस्कार करतायत, मुलं करतायत, मुली करतायत. जे प्रेम करत होते त्याचा तिरस्कार करायला लागले, खंती करायला लागले, तरी तो दुःख मानून गप्प राहिला. दुःख वाटायचं त्याला खूप, आता पण शेवटी कर्मगती आहे, दैवाचा भोग आहे, सांगायचं कुणाला काही. कारण महारोगाला मरणही येत नाही आणि जगता येत नाही आणि मरणही त्याला येत नाही. त्याला हार्ट अटॅक येत नाही, बीपी नसती, काय नाही त्याला होत, त्याला लवकर मरण सुद्धा येत नाही. दुःख मानून तो सहन करायचा, प्राप्त झालाय भोग, आपल्याला काय करायचं, दुःख पचवायचा तो. काही जसं आपण तो गुटखा गिळतो आणि पचवतो, दुःख पचवायचं. पण एक दिवस त्याच्या जीवनामध्ये असा प्रसंग येतो, त्याची धर्मपत्नी आहे ती त्याच्या जवळ येते. धर्मपत्नी त्याची जी आहे ती त्याच्या जवळ येते आणि त्याला काय म्हणते ती, फार महत्वाचे शब्द आहेत. इथं सगळं जीवनाचं सार तत्व जे आहे, संसार कसा आसार आहे, इथं आपल्याला कळत. धर्मपत्नी आहे त्याच्या जवळ येते, ती काय म्हणते, तू मरकोड्या आजोही का जित आहे. त्याच्या अंगावरती ती धर्ममध्ये थुंकते आणि काय म्हणते, अरे अजून मेला कसा नाही, कशासाठी जगला, मेला कसा नाही सासून त्या अंगावरती ती थुंकते. त्यावेळी मात्र त्याला खूप खूप त्याला वाईट वाटतं, खूप वाईट वाटतं त्याला, खूप त्याला वाईट वाटतं. आणि तो मनामध्ये असा विचार करतोय, अरे अग्नी ब्राह्मणाच्या साक्षीनं जिचा स्वीकार केला 7 फेरे मारले, काय अग्नी ब्राह्मणाच्या साक्षीनं जिचा स्वीकार केला 7 फेरे मारले आणि चरेवेती चरेवेती शेवटपर्यंत मी तुला सांभाळीन, मी तुला सांभाळीन असं तिला अभिवचन तिला दिलं. 7 फेरे मारले, तिला अभिवचन दिलं. हा संसार जुगार आहे, जुगार. जुगार मी खेळलो, जिंकलो, पण शेवटी हरलो. काय जुगार आया, जिंकलो, शेवटी हरलो मी. ज्या माझ्या पत्नीनं या शरीराला आलिंगन दिलं, कवटाळलं प्रेमानं, ज्या शरीराला माझ्या पत्नीनं कवटाळला, आलिंगन दिलेलं आहे, तीच माझी धर्मपत्नी त्या शरीरावर थुंकली आज. यापेक्षा जीवनाची शोकांतिका काय, यापेक्षा दुःख ते काय आहे, जीवनाची शोकांतिका काय आहे, ते त्याला खूप वाईट वाटतं. पण करायचं काय, काहीच करता येत नाही, करायचं काय. मग त्याने मनामध्ये विचार केला, काही असं आज इथं आपलं कुणी राहिलेलं नाही, आपण कुणाचं राहिलो नाही आजपर्यंत. मी म्हणतो माझी बायको आहे, माझी मुलं आहे, माझ्या मुली, माझे सोरे आहेत, माझे धारे आहेत.
आज माझं मात्र कुणीच राहिलेलं नाही, मी कुणाचा राहिलेलोच नाही. काही इथं या घरामध्ये, या कोठीमध्ये माझं कुणीच नाही आहे. आणि म्हणून तो विचार करतो की घर आपल्याला सोडायचं आहे. काय आहे? घराचा आपल्याला त्याग करायचा आहे, घर सोडायचं आहे, पण चालता येत नाहीये. त्याला चालता सुद्धा येत नाही. त्याला ढुंगण घासत घासत तो घराच्या बाहेर तो आपल्या कोठीकडे बघतो. हीच ती माझी हवेली. काय करोडो रुपये करून खर्च करून हवेली बांधली, आयुष्यभर काबाड कष्ट केलं, पैसा कमवला, हे सर्व करून दिलं. ही हवेली माझी, आतापर्यंत मी माझी म्हणत होतो, आज मात्र ती माझी राहिलेली नाही. हवेली मला परकी झालेली आहे. मी हवेलीला परका झालेले, माझे जे नातेवाईक त्यांना मी परका झालोय, काही त्यांना मी परका झालोय. मला ती परकी झालेली नाहीये. परंतु आज पक्का विचार मनामध्ये केलाय की जगामध्ये कुणी कुणाचं नाही आहे. काही जगामध्ये कुणी सुद्धा कुणाचं नाही आहे. त्या हवेलीकडे पाहतो, ही हवेली जी मी बांधली, माझ्या मुलासाठी सर्वांसाठी मी बांधली हवेली. पण माझा नशीब एवढं सुद्धा नाही आहे की हवेलीमध्ये मला राहायचं आहे किंवा शेवट या हवेलीमध्ये व्हावा, असंही माझं भाग्य नाही, नशीब नाहीये. असा ते रोगाने मी ग्रासलेलो आहे आणि माझ्यापासून सगळे दूर पळालेले आहेत. एकदा त्या हवेलीकडे बघतो, याकरता बघतो की पुन्हा दर्शन घ्यायचं नाही आपल्याला हवेलीच. त्या घराचा आपण उमरा ओलांडलेला आहे, त्या घराचा उमरा परत जिथं थुकलो तिथं चाटायला जायचं नाही परत. याचं नाव अनुसरण आहे. हे सुद्धा त्याग आहे त्याचा, त्याचं सुद्धा एक प्रकारचं अनुसरण आहे. त्याचं सुद्धा एक प्रकारचं अनुसरण आहे. डोंगर घासत घासत गावाच्या बाहेर आला आणि गावाच्या वर ग्राम देवता होती. देवतेचं नाव तो दुबळेश्वर, डोळ्यांचा ईश्वर. जिसका कोई नहीं होता उसका खुदा है प्यारे, ये मैं नहीं कहता किताबों में लिखा है सारे. ज्याला जगा शेवटी कुणी नसतं, त्याचा जगातला शेवटचा आश्रय स्थान परमेश्वर आहे. शेवटचं ठिकाण जिथं आहे ते म्हणजे परमेश्वर आहे. गावाच्या बाहेर तो त्या मंदिरामध्ये जातो आणि जी ग्रामदेवता, ग्रामदेवताला हात जोडतो. काय देवा, मी तुझा आणि तू माझा आहेस. लक्षात ठेवायचं आहे. तुम्ही माताचे पिता, तुम्ही फक्त शब्दानं म्हणतो, कृतीनं नव्हे. काही शब्दानं म्हणतो, कृतीनं कधी म्हणत नाही तो. पण इथं आज मात्र त्यानं सर्वस्वाचा त्याग केलाय. देवा तू माझा, याच्या मनामध्ये स्वार्थ आहे, प्रसंग पडलाय म्हणून आज अशा प्रकारे म्हणतो, देवा तू माझा. पण मी तुझा म्हणण्यामध्ये इथे त्याग आहे. आमच्या स्वामींना त्याग अभिप्रेत आहे. काय आता वास्तविक मी तुझाच झालो. खऱ्या अर्थानं आतापर्यंत शब्दानं म्हणत होतो, आता वास्तविक मी तुझा झालो. उमरा उशाला करतो, त्या देवतेच्या मंदिरातला उमरा उशाला करतो. त्या पंचक्रोशीचे लोक त्या देवतेच्या दर्शनाला येतात. त्याला पतात, अरे हेच काय ते नगरशेठ, काय मेयर ऑफ औरंगाबाद जसं आपण म्हणतो नाही का, हेच का ते नगरशेठ की ज्या पंचक्रोशी ज्यांच्या नावाचा बोलबाला होता. आज अशी त्यांची अवस्था का झालेली आहे? मग कुणीतरी जात, एक फाटकी सतरंजी त्याला घेऊन येतात, त्याला पुण्य हेतूचं कार्य करावं म्हणून एक त्याला फाटकी सतरंजी आणून देतात. झोपण्यासाठी एक फुटलेल्या मडक्याचा एक तुकडा त्याला आणून देतात. पाणी पिण्यासाठी खापराचा तुकडा एक त्याला आणून देतात. हातापायाची बोट गळून गेलेली आहेत. आमचे देव म्हणतात, तो ऐसा पाणी पे म्हणून श्रीकराचा अनुकार करून दाखव. आपण श्रीकर कसा होतोय आठवायचा आहे. श्रीकराची लीळा आहे की तो ऐसा पाणी पे म्हणून आमच्या देवाने काय केलं, श्रीकराचा अनुकार करून दाखवला. कारण हाताला बोट झडून गेलेली होती, काही सुद्धा नव्हतं, असं पाणी पितोय. छोटे झालेले हात आहेत. राहिला त्या ठिकाणी त्याला आपलं जे काय लक्षात ठेवायचं की देवतेला सर्वच समर्पण केलं त्याने. काही दिवस गेले आणि त्याचा महार उभा होतो. त्याचा देवता अभिमान घेतो. देवता काहीशी देवता क्षुद्र गावची देवता आहे, क्षुद्र आहे. एक गावची देवता आहे, क्षुद्र देवता आहे. तिनेही त्याचा अभिमान घेतला आणि
दृष्टी अन्न पुरविले, दृष्टफळ अन्न पाण्याची व्यवस्था केली. अदृष्टी आपलं फळ दिलं म्हणजे भावाचं फळ दिलं. तर काय त्याजवळ द्यायला होतं? काही चिंता करायची नाही. मी संन्यास घेताना मला मिळेल की नाही. देणारा बसलेला उत्तरापंथी, देणारा बसलेला आहे उत्तरापंथी. चिंता करायची नाही त्याच्याविषयी. त्या का काळजी म्हणतो ना, देवा काळजी. म्हणजे कोकणी भाषेत बोलायचं म्हटलं तर काही देवा काळजी. म्हणून चिंता नाही करायची मला मिळेल की नाही मिळेल, चिंता नाही करायची. अदृष्टी आपले फळ दिला, त्याला दिलं देवतेनं, म्हणजे भावने भावाचं फळ दिलं. काही दिवस जातात आणि त्याचा महारोग बरा होतो आणि घरच्या लोकांना कळतं की महारोग त्याचा बरा झालेला आहे. तरी मुले येतात होतात पिताश्री घरी चला. तुमच्याशिवाय घर सोनं आहे, तुम्ही घरी चला. तुमच्याशिवाय घर सोनं सोनं वाटते. त्यावेळी तो महारोगी त्याला काय उत्तर देतो? काय महारोगी त्याला उत्तर देतो की तुम्ही माझी नव्हा, मी तुमचा नव्हे. मी देवाचा, देव माझा आणि मी देवाचा. तुम्ही कुणी माझे तुम्ही कुणी माझे नाही आहात. मी तुमचा कुणीही लागत नाहीये. मी तुमचा कुणी लागत नाही. तुम्ही माझे कुणी नाही आहात. देव माझा आहे की मी देवाचा आहे. काय देव माझा आहे की मी देवाचा आहे. सिद्धांत आपल्याला प्रस्थापित करायचा आहे दृष्टांतात. त्या महाराजाजवळ काय होतं द्यायला? द्रव्य होतं नव्हतं. कारण अगोदर त्या चाव्या होमनिष्ठनं काढून घेतलेल्या असतात. आता हे मरूनच जाईल नाही काय? आता हे मरूनच जाईल. अगोदर चाव्या होमनिष्ठनं काढून घेतलेल्या असतात. एक पुढारी निवडणुकीला उभा राहिला खासदारकीच्या आणि प्रचार करून थकला. माणसाची कशी असते, मेला त्याचं काहीच नसतं, वाटतच नाही काय. खासदारकीला उभा राहिला, निवडणुकीला प्रचार करून थकला आणि पडला आजारी. ते एवढा आजारी पडला की मरणाला टेकला. घरातल्या मंचाकावर झोपलेला आहे. मरणाला टेकला. माणसाची इच्छा कशी असते बघायची. मरताना सुद्धा घरामध्ये आजारी पडलेल्या मंचावर झोपल्या, त्याला उठता सुद्धा येत नाही. त्यालाही माहिती आहे की आपण जाणार आहे. तो अरे माझी बायको कुठे आहे? तर जे समोर सांगतोय ती तुमच्या उशाजवळ उभी आहे नाही का? तुमच्या उशाजवळ उभी आहे. कारण का? हे उशाखाली असतं ना चाव्या नाही का? चाव्या उशाखाली असतात. अरे म्हणे माझा मुलगा कुठे आहे? तो काय म्हणून तुझ्या पायाजवळ समोर उभा आहे. काय कदाचित आईने जर चाव्या घेतल्या आपल्याला माहिती कळावी मिळावी माहिती आपल्याला, म्हणून तो समोर उभा होता. म्हणे माझा जावई कुठे आहे? म्हणे डाव्या बाजूला उभा आहे. माझी मुलगी कुठे आहे? म्हणे उजव्या बाजूला आहे. पण हे दोघं त्यांच्यावर लक्ष ठेवून होते. परस्पर लक्ष ठेवून आहे. तो मृत्यूपंथाला लागला त्याचं त्याला काहीच नाही आहे. आणि म्हणे माझी बायको माझ्या उशाला आहे, पोरगा माझ्या पायाला बदललेला आहे, जावई डाव्या बाजूला उजव्या बाजूला माझी मुलगी आहे. आणि मग प्रचाराला कोण गेलंय? प्रचाराला कोण गेलंय असं म्हणतो तो डोळा भेटतो. काय प्रचाराला कोण गेलंय म्हणजे माणसाची कृष्ण आशा किती असते. काय किती आशा असते माणसाची. वासना कशा प्रकारची असते. त्याजवळ काय होतं? द्रव्य होतं. त्या द्रव्य सुद्धा त्याच्याजवळ नव्हतं. कारण त्याच्या चाव्या अगोदरच काढून घेतल्या त्या भूमनिष्ठरने. परमेश त्या देवते त्याला त्याच्यावर शरीर तरी होतं का? ते शरीर सुद्धा नाचलेलं कुजलेलं महारोगाचे शरीर होतं की ज्या शरीरावरती त्याची धर्मबुद्धी थुंकली अशा प्रकारचं शरीर होतं. मग त्याच्याजवळ द्यायला काय होतं? काय होतं त्याच्याजवळ द्यायला? त्याच्या एकच गोष्ट त्याच्याजवळ द्यायला होती, ते म्हणजे मन. म्हणे मनुष्यानाम कारणम बंध मोक्षयो. माणसाचं मन हे बंधनालाही कारण आहे आणि मोक्षाला सुद्धा कारण आहे. काय म्हणे मनुष्यानाम कारणम बंध मोक्षयो. हे मन त्याचं होतं. ते मन त्यानं त्या देवतेला समर्पण केलं होतं. अशा प्रकारे एकदा अनंताच्या पायावरती तन मन धन चित्त व्यक्त काया समर्पण केली. पुन्हा फिरून मागं बघायचं नाही. काय व्हायचं असेल ते होईल. काही उद्या चांगला व्हायचं असेल तर आमच्या पश्चिम मराठी भाषेमध्ये आज झाला तरी चालेल.
काही अशा प्रकारचं मन त्याने समर्पित केलं, त्या देवतेच्या ठिकाणी भाव सर्वार्थानं समर्पित केला. असं जर अनंताच्या पायावरती चित्तवित्त काय समर्पण केली, पुन्हा पूर्ण मागं बघायचं नाही, काय होईल या देहाचं बघायचं नाहीये. काही काही अवदुक मिटाव हरे, देत मुक्त्यावर ज्ञान, ऐसे पूर्ण ब्रह्म का नाम जपो करो ध्यान. सिमरन बुटी प्रेम की हृदय में निचोड, कंचन काया होत है ईश बुद्धी के जोड. सोन्याचं देवणार आहे, पण कधी होशील ज्यावेळेला परमेश्वराला अनुसरशील, ईश्वराचं मित्र करशील, त्यावेळेला होईल. तुम्हाला सांगतो काही त्यावेळेला होईल. आणि म्हणून तुम्हाला म्हणतो की महानुभावांचा संन्यास आहे हा असा नाही, तसा संन्यास नाही महानुभावांचा. हा ज्ञानोक्त संन्यास आहे. ज्ञानाने त्याला परमेश्वर मायबाप उमटतो. काही खायला मिळत नाही, प्यायला मिळत नाही म्हणून संन्यासी झाला असा नाही, असा अर्थ नाही त्याचा. काही असाही अर्थ नाही त्याचा. अनेक प्रकारचे अनवसन त्रसाचा आहे, भयाचा आहे, दुष्काळीचा आहे, बरेच आहेत त्याच प्रकार. काही बरेच प्रकार आहेत. एक जण मला भेटला होता, म्हणजे दंडवत, पान टपरी होती. म्हणलं बाबा दंडवत. नाही म्हणजे मी पूर्वी संन्यासी होतो, मोठं झालं काय आता? नाही म्हणजे सोडून दिला. तो म्हणजे तू संन्यासी का झाला होतास? तो म्हणे माझ्यावरती वॉरंट होता, माझ्यावर हत्या घडली होती आणि वॉरंट होता. म्हणे मला कोणी सांगितलं की तू महानुभावाचा संन्यासी बन. काय ब्रिटिशांच्या बापाला तू सापडणार नाही. म्हणजे वॉरंट त्याच्यावर मर्यादा काय असते ना, 10-15 वर्ष, ती संपली की परत त्याला पकडला जात नाही. असा नाही संन्यास महानुभावाचा ज्ञानोक्त संन्यास आहे. इथे ज्ञानानं ईश्वराला शरण जायचं आहे, ज्ञानानं परमेश्वर मायबाप उमटतो. आणि उद्या जर मी अनुसरलो नाही, देवता मला वाजत गाजत नरकाला घेऊन जातील, अतिशय आवेशाने मला नरक भोगवतील. ही त्याच्या ठिकाणी भीती आहे, ही त्याच्या ठिकाणी भीती आहे. आणि मला माझा देव गाठायचा आहे, परमेश्वर मला कळलेला आहे. आणि म्हणून तो अनुसरतो, अनुसरण म्हणून तो अनुसरण घेतो. आणि ज्ञानोक्त संन्यास आहे. एक छोटीशी कथा सांगतो, मग आपण पुढे जाऊ की महानुभावांचा संन्यास कसा असतो आणि हे संन्यास कसा असतो. एक मनुष्य घरामध्ये रिटायर झाला. काय मगाशी सांगितले, रिटायर झाला की त्याची किंमत संपली. काय कारण सुरुवातीला लग्न झाल्यानंतर पत्नी शब्द असे असतात, अहो ऐकलं का, अतिशय बारीक आवाजात असतात, आहे की नाही? अहो ऐकलं का, असं अत्यंत बारीक आवाजात शब्द असतात. काही थोडं पुढे गेल्यानंतर थोडा आवाज होतो, 1-2 मुलं झाली त्याच्यापेक्षाही वाढतो. आणि 5-7 वर्ष झाल्यानंतर बायको त्याला हाक मारते, अहो काय इकडे या, तो जर लवकर आला नाही तर ती म्हणते इकडे येताय का तिकडे येऊ? काय म्हणते, इकडे येताय का तिकडे येऊ? मग तो आपला एकतर महानुभावांचा संन्यास तरी होतो, तर कुठल्या तरी दिंडीमध्ये 1-2 महिना जाऊन काढतो, तर महानुभावांचा संन्यासी होतो. काही असा महानुभाव, असा एक रिटायर झालेला मनुष्य आहे घरामध्ये. आता आपण पैसा कमवला त्या कुस्त्याच्या दृष्टांताप्रमाणे सगळे पप्पा बिपा सगळे म्हणायला लागले. काही कारण आपण जर जसं वय वाढलं, मुलं घरातली मोठी झाली की म्हणतात पप्पा तुम्हाला काही कळत नाही म्हणतात ना. मोबाईल घ्यायला गेला तरी पोरं म्हणतात पप्पा तुम्हाला आता काय कळायचं नाही, माझ्या पसंतीने मला घेऊ द्या. पण त्यावेळी आपलं समजायचं की आपल्या घरातलं महत्व संपलेलं आहे. एक विचार असाच होता, त्याने रिटायर झाला, घरामध्ये त्याला काही किंमत नाही. बायको तुम्हाला शिवाय द्यायची, मुलं बाळ तिरस्कार करायची, शिवाय द्यायची, प्रसंगी बायको मारायची सुद्धा. असे बायांचा मार खाणारे संसारामध्ये आहेत. काय आता कोणी सांगत त्यातला काही कोणी सांगू शकणार नाही आहे. काय असे बायांचाही मार खाणारे संसारामध्ये आहेत. काय व तो संसार त्या आठवड्यात इतका कंटाळला त्याला वाटलं ते सगळं सुरू कुठतरी अरण्यात निघून जाऊया. कंटाळलं म्हणे, आता काय करायचं. आपल्या घराचा तो त्याग करतो आणि निघून जातो, चालत अरण्य लागतं. अरण्याच्या काठी एक नदी असते, तिथं जातो, हातपाय नदीवरती धुतो आणि थोडस नदीचं पाणी पितो. आणि बघतो तर दाढीवाला एक संन्यासी समोर बसलेला होता. काही हातात एक कमंडोर बाजूला दंडू काढून तो असतो, त्याचा दंड आणि हातामध्ये तो त्या ठिकाणी डोळे उठून बसलेला आहे. तर लक्षात ठेवायचे, संसारामध्ये संसारात दर्शित जर असेल, आपलं दुःख करण्याकरता, आपलं दुःख शांत करण्याकरता साधू संतांचा आश्रय धरतात. काही साधू संतांना शरण ती लोक जातात. याच्यावरती महाराज काय उपाय सांगा, काय असला तर. आता महाराज उपाय काय सांगणार त्याच्यावरती? तरी काय संसार केला म्हणून सांगेल काय?
पण त्याला वाटलं दुसऱ्या समोर एक साधू दिसता, म्हटलं बरं झालं आपलं दुःखाची निवृत्ती, तुम्ही दुःख आपण शांत होतो. गेला, जवळ बसला आणि त्यांना त्या ठिकाणी दंडवत केला, नमस्कार केला आणि त्याने डोळं उघडलं त्या साधूंनी. म्हणे बेटा काय दुःख आहे तुला? म्हणे काय दुःख आहे? तू म्हटला महाराज काय सांगू, घरामध्ये आता रिटायरमेंट झाली म्हणे माझी, आणि घरामध्ये बायको विचारत नाही, वेळेवर खायला देत नाही, प्रसंगी मारते सुद्धा, मुलं बाळ आहेत ती सुद्धा विचारत नाही, नातवंड ती सुद्धा मला विचारत. फार म्हणे कंटाळलो संसाराला, अतिशय मी दुःखी आहे आणि या दुःखावरती मला काहीतरी उपाय सांगा, या दुःखावरती मला काहीतरी उपाय सांगा. असं याने म्हटल्यावरून त्या महाराजांनी डोळं मिटून घेतलं. महाराजांनी डोळे मिटून घेतलं. काय बराच वेळ गेला, महाराज काय डोळे उघडायला तयारच नाही. याला वाटलं बहुतेक माझ्या दुःखावरती महाराज चिंतन करतायत की काय, मला उपाय सांगण्यासाठी चिंतन महाराज करतायत वाटत. त्यानं पुन्हा महाराजांना हाक मारली. महाराज त्यांनी डोळे म्हणे मूर्ख. अरे म्हणे घरात लोक मूर्ख म्हणजे इथं आलो आणि इथं आलो हा सुद्धा म्हणतोय मूर्ख, आता जायचं कुठं? काय घरी मूर्ख सगळे म्हणजे सर्वांनी मूर्खात काढलं, इथं आलो इथं सुद्धा हा सुद्धा म्हणतोय मूर्ख आहे, मग जायचं कुठं आता? काय पुन्हा विनंती करतो म्हणे महाराज माझ्या दुःखावरती काय उपाय आहे का? असा तर मला सांगावं, मी खरोखर दुःखी आहे. पुन्हा तो महाराज तो मूर्खा ऐक म्हणे, काय ऐक म्हणे मूर्खा, या गोष्टीवर जर उपाय सापडला असता तर मी संन्यासी झालो असतो का? काय या गोष्टीवर जर उपाय सापडला असता तर मी संन्यासी झालो असतो का? काय तोय म्हटलं आपल्यासारखा समदुःखी महाराज आपल्यासारखा समदुःखी जे दिसतोय, काय म्हणून महानुभावांचा संन्यास असा नाही, लक्षात ठेवायचा. ज्ञानोक्त संन्यास आहे. घरामध्ये खायला आपल्याला मिळत नव्हतं म्हणून नाही संन्यास आपल्याला. काही ईश्वराला जाणून काय जे काय आहे ते ज्ञानपूर्वक संन्यास महानुभावांचा आहे. आणि म्हणून असं याने आपलं मन समर्पण केलं, चित्तवित्त काया कधीतरी परमेश्वराला समर्पित करावी. त्याविषयी मी म्हटलं होतं, ऐसे रुहिले कुहिले दे ईश्वर कापा स्वीकारतीन आपल्या व्यसना लागली. अशा प्रकारचं ध्येय परमेश्वर का झाले, याला घरी विचारत नाहीत. काय घरी विचार अशा प्रकारच्या देहाचा परमेश्वर स्वीकार का करतात? तर परमेश्वराला जीवाच्या उद्धाराचं व्यसन आहे आणि उद्धरण व्यापार सिद्धीला न्यायचं आहे आणि त्याला प्रपंचरूपी कर्दमातून बाहेर काढायचं आहे. आणि म्हणून अशा प्रकारचं ध्येय त्या कृत्याच्या दृष्टांताप्रमाणे परमेश्वर स्वीकार करतात. आणि रानाईसा श्रीकर देणे पुढलं घ्यायचं. आणि छाया गोपाळाच्या बाया मुद्या ओळगविल्या. हे चरित्र झालेलं आहे. त्याविषयी पैठणचं चरित्र आहे. दोन्ही प्रकारे चरित्र येतं. श्रीकर कसा होता, छाया आणखी जे लाखा ईसाला सुद्धा श्रीकर दिला देवाने, आमच्या काय श्रीकर दिलेला आहे लोक देवाने. तारांगुळी क्रीडे महादाईसा प्रायश्चित. तारांगुळ क्रीडे महादाईसा प्रायश्चित देणे चरित्र आहे पैठणचं. आमच्या देवाना सकाळचा पूजावसर झालेला आहे आणि आतल्या ओठ्यावर तुमच्या देवाना असेल, आतल्या ओठ्यावर तुमच्या देवाना असेल तरी सारंग पंडित आमच्या देवांच्या दर्शनाला आलेले आहेत. ते नेताना बरवी पाने बरवी पोकळे असे पदार्थ घेऊन दर्शनाला. आमच्या देवांना पाने आहेत, पोपळ आहेत, देवांना समर्पित केलं. आणि ओट्या खालती सारंग पंडित, देव ओट्यावरती होती, सारंग पंडित ओट्याच्या खाली बसले. सारंग पंडित ओट्याच्या खाली बसले आणि देवाने ते पोपळ म्हणजे सुपारी हातामध्ये घेतली आणि सारंग पंडिताबरोबर तारांगुळी म्हणजे सुपारी खेळण्याचा एक खेळ असेल, तर आपल्याला काय माहिती नाही, तो खेळ आय डोंट नो, त्याच्याविषयी काय माहिती नाही. परंतु त्या सुपारीचा खेळ सारंग पंडिताबरोबर आमचे देव खेळ खेळत होते. गणपत मठातलं चरित्र आहे. आणि महादायसा ती महादायसा मठ सारवित होते. महादायसा मठ सारवित होते
आणि तारांगोळीचा सुपारीचा खेळ खेळता खेळता ते पोफळ जे आहे ते पोफळ उडलं आणि ज्या ठिकाणी महादयसा सारवत होती त्या ठिकाणी जाऊन ते पडलं. आता पोफळ साहजिकच उडालं की स्वामीने हेतू पुरस्सर उडवलं असेल ते असेल, ईश्वर हेतू झाले. ते महादयसा जवळ जाऊन पडला आणि देवाने महादयसांच्याकडे पाहिलं. महादयसाने सारवता सारवता ते पोपळ हातामध्ये घेतलं आणि टाकून दिलं स्वामींच्याकडे, म्हणजे फेकून दिलं. टाकून दिलं म्हणजे फेकून दिलं आमच्या स्वामींच्या कृतीनं. पुन्हा आमच्या देवाने महादयसाची वास पाहिली. तर कधी लक्षात ठेवायचं, मोठ्या माणसाला वस्तू देताना टाकून किंवा फेकून देऊ नये, तर ती आपण हातामध्ये नेऊन द्यावी. आपण हातामध्ये ती वस्तू नेऊन द्यावी. कधीही टाकून किंवा फेकून आपण देऊ नये, लक्षात ठेवा. तुच्छतापूर्वक वस्तू कधी कुणाला देऊ नये देताना सुद्धा. तर ते टाकून दिलं आणि आमच्या देवाने पुन्हा महादयसाची वास पाहिली. तुम्हाला एक कथा सांगतो, त्यात स्वामी विवेकानंद जीवनावर एक कथा तुम्हाला सांगतो. या चरित्राशी मिळती जुळती कथा आहे. रामकृष्ण परमहंसाचं देहांत झालेलं आणखी स्वामी विवेकानंदांचं पूर्वीचं नाव नरेंद्र दत्त आहे. त्यांच्यावरती आश्रमाची जबाबदारी सर्व पडली. आणि रामकृष्णाच्या पत्नीचं नाव शारदा माता ती आहे आणि स्वामी विवेकानंद सुद्धा आहे. आणि स्वामी विवेकानंदांना सर्व भारत फिरून पाहायचा होता. आपल्या देशाची परंपरा, रीती रिवाज, वेद आगम हे सर्व आपल्याला फिरायचं, सर्व पाहायचं आहे. समाजाची परिस्थिती काय, सामाजिक जीवन लोकांचं कशा प्रकारचं आहे, कशा प्रकारचं सामाजिक जीवन आहे, लोक कसं जगतात. आणि तत्वज्ञानाचा प्रचार आपल्याला प्रसार करायचा आहे. म्हणून त्यांनी भारत भ्रमणाला त्यांना निघायचं होतं. ते तिथूनच ते शिकागोच्या धर्म परिषदेला गेलेले. शिकागोच्या धर्म परिषदेला तिथूनच ते गेलेले. आणि त्यांची जी शारदा माते, आपल्या आईचा आशीर्वाद असावा म्हणून ते शारदा मातेने विवेकानंद गेले की माते मला असा आशीर्वाद दे, मला भारत भ्रमण करायचं आहे, फिरायचं आहे, मला माझ्या परिभ्रमणामध्ये मी सक्सेसफुल व्हावं, यशस्वी व्हावं, असा मला आशीर्वाद द्या तुम्ही. तेव्हा शारदा माते त्यांना एक काम म्हणते, जा म्हणे पलीकडे ती सुरी आहे ना, ती सुरी घेऊन ये. पलीकडे एक सुरी पडलेली आहे, ती सुरी घेऊन ये. काय ती त्याला कापायचं असेल, काय करायचं असेल, ती सुरी पडली, ती सुरी घेऊन ये. बघा कसं काम असतं. विवेकानंद जातात, ती सुरी घेऊन येतात. परंतु शारदा मातेच्या हातात देते वेळेला सुरीचं पाता आपल्या हातात धरलं होतं. सुरीची मूठ आहे ती तिच्याकडे केली होती. लक्षात ठेवायचं काय, सुरीचं जे पाता आहे ते आपल्या हातामध्ये धरलं होतं आणि जी मूठ आहे ती मूठ त्या शारदा मातेच्या हातात दिली. त्याने पाहिलं की आशीर्वाद दिला, आर यू सक्सेसफुल, नाही का, काय विजय होईल. तसं इथं आहे. आमच्या देवानी पुन्हा वास पाहिली महादयसांची. महादयसा मनामध्ये पोळली, जाणितले माझे अनुचित. तिला आपला दोष महादयसाला कळला की माझा अनुचित काय आहे. स्वामींनी दुसऱ्या वेळेला माझ्याकडे का हेतून माझ्याकडे का पाहिजे तिला समजली. पोळली, दुःख झालं, तिला जाणितले माझे अनुचित. मी उठावं आणि देवांच्या हातामध्ये जाऊन ते पोफळ द्यावं. ते मी टाकून घातलं. काय टाकून मी घातलं. महादयसाला दुःख झालं, ते टाकून घातलं. दुःख झालं महादयसाला. महादयसा दुःखानं पोळली. आणि मनामध्ये होती की झने गोसाव्यांच्या श्रीकरी लागते, तर कवन मायेच्या पोटी रिक्ते ना निर्वाण मायेच्या पोटी रिक्ते. झने म्हणजे न जाणो, वेदा कदाचित. काय जर गोसाव्यांच्या श्रीकराला जर लागलं असतं तर जे नित्यनरक निष्पन्न होतील. काय निर्वाण माया म्हणजे नित्यनरक भोगुलाची नित्यनरकी माया आहे. काय तिच्या पोटी निघालो असतो. प्रसव माझा शेवट उभदृश्य अवतार आहे, त्याच्यावर प्रतिकारांचा जाणार नाहीये. काय तर कोण मायेच्या पोटी रिक्ते, निर्वाण मायेच्या पोटी रिक्ते. ती जी माझी चूक झाली, मी मला त्या ठिकाणी आणून दिलं पाहिजे. ते म्हणतात पोर जीव आपले उठे गुमटे जाणे पण जाणूनच करे. ज्ञान आहे जाणूनच करतो, ज्ञान आहे जाणूनच करतो. पुन्हा की महादयसाला दुःख झालं देव असे बोलल्यानंतर.
युती जीजी माझ्याकडून हा दोष घडला, पण हा दोष नासण्याला काही उपाय आहे किंवा नाही? याच्यावरती काही दोष तर घडला, क्रिया पूर्ण झालेले प्रारब्धाने फेकून दिलं, ते पोफळ फेकून दिलं. युती याच्यावरती काही उपाय असेल तर उपाय तुम्ही मला सांगा. त्यावेळेला देव म्हणतात की बाई क्रियेशरता पुरस्कार काय अनेक कथने जाय या वचनापासून आचार्याचे जे वचन आहे जाय 22 दोष आहेत. हे सर्व दोष देहावधीचे आहेत आणि देहावधीचा दोष देहावधी म्हणजे देहाचा त्याला अवधी दोष घडायला देहाचा अवधी आहे. हे जे देहावधीचे दोष आहेत त्या देहावधीच्या दोषाला जर प्रायश्चित जर घडलं ते सर्व दोष नासले जातात. आणि क्रियावधीचा म्हणजे विकार प्रमाद आहे, विकर प्रमाद आहे, हिंसा प्रमाद आहे, घाल दोष आहे, निमित्त दोष आहे, क्षोभ भूतक्षोभ देवताक्षोभ पात्रक्षोभ हे क्रियावधीचे दोष आहेत. देहावधीच्या दोषाला प्रायश्चिताला उराय जर त्या दोषाचा अनुताप केला तर दोष नासले जातात आणि या सृष्टी ईश्वर प्राप्ती होते. क्रियावधीचा दोष जर असला तर प्रायश्चित करून दोष त्या ठिकाणी थांबतो, पुढे वाढत नाही, व्याजाचे व्याज एवढा ते वाढत नाही, परंतु सृष्टी मात्र शून्य होती, सृष्टी मात्र शून्य त्याला होती. बाई म्हणजे महादेशाला सन्मुख पुण्यता, बाई क्रियेशी म्हणजे उक्त्या क्रियेशी, अनुताप म्हणजे घडलेल्या दोषावरती तप्तायमान होणं. म्हणजे दोष आपल्याकडून जो घडला असेल, शारीरिक असेल, क्रियावधीचा जो दोष जर घडलेला असेल तर त्या दोषावरती तप्तायमान होणं, प्रायश्चित करणं म्हणजे काय, तो दोष स्वतः तोंडाने त्या ठिकाणी युक्त करणं, बोलावं लागतो. त्या पात्राशी बोला ते पात्र समोर असावं लागतं तर तो प्रसव पार उतरला जातो. ते पात्र समोर असावं लागतं तर तो दोष पारुकला जातो क्रियावधीचा. म्हणून त्या दोषात अनुतप्त होणे म्हणजे प्रायश्चित म्हणजे तरी काय आहे? मागील दोषाविषयी अनुताप करणारे आणि पुढील सिरेग लक्ष्मण रेषा आपण ज्याला म्हणतो, पुन्हा हा दोष घडू द्यायचा नाही ही खबरदारी. पुन्हा हा दोष प्रंगमाच्या दृष्टांत प्रमाणे काय राज दळाला येतो, राज ओघात नाही, आणि पुन्हा जर सेवन केला तो राज दळाला सुद्धा येऊ शकत नाही. तो पुरंगम जो घोडा आहे तो ब्रह्मचारी घोडा आहे. हा दोष आहे तो क्रियावधीचा दोष आहे. अनुताप म्हणजे त्या दोषावर तप्तायमान होणं. पुरश्चरण, पुर म्हणजे पूर्वील, चर म्हणजे चाल, न म्हणजे नाही. पुर म्हणजे पुढील, चर म्हणजे चाल, न म्हणजे नाही. काय मागचा प्रसवाची जी वेल वाढत जाणार होती बघा, तुम्ही वेलीचा जर तुम्ही शेंडा जर फुडला ना तर ती पुढे वाढत नाही. काही शेंडा जर आपण फुडला तर ती वेल पुढे जात नाहीये. तसा इथं जो पुढे दोष प्रसव वाढत जाणार, प्रसव शब्दाचा अर्थ आहे प्रप्रकर्षेन सव विस्तारणे. प्रप्रकर्षेन सव विस्तारणे हा प्रसव शब्दाचा अर्थ आहे. तो वाढत नाही त्या ठिकाणी पुढे. आणि म्हणून तो बाई क्रियेशंताप पुरश्चरण हा त्याच्यावरती उपाय सांगणं भाग्यवान आहेत. ज्या ठिकाणी दोष घडला तिथंच दोष विधी घडला तो दोष नाशण्यार्थी स्वामी श्री चक्र महाराजा अनंत सृष्टी अशा देहावधीच्या क्रियावधीच्या दोषाने वाया घालवल्या. जाणून तुमचा धर्म त्याग केला, तुमचा त्याग केला, तुमच्या परमार्गाचा त्याग केला, तुमच्या धर्माचा त्याग केला, जाणून जाणीव असताना सुद्धा विकार शेवट केला. काही शेवट केला. प्रथम उल्लेख, रसरूप उल्लेख, अभिमुख उल्लेख, शेवटी शेवना केली. काही त्याच्या पलीकडे त्याची मात्रा उरलेलीच नाही. प्रथम उल्लेख असेल, रसरूप उल्लेख असेल, अभिमुख उल्लेख असेल, प्रायश्चित केलं तर तो दोष पार पडतो. पण जर शेवना घडली तर मात्र सगळं संपलं. शेवना जर घडली तर सर्व संपलं जातं. काय स्वामी श्री चक्र महाराज अनंत सृष्टी अशा प्रकारे माझ्या गेलेल्या आहेत. विकार दोषाला शरण गेलो, जाणलं तुम्हाला, पण त्या शरण गेलो अनंत आणि तुमच्यापासून दूर गेलो. स्वामी श्री चक्र महाराजा तुम्ही उदास झाला. जसं त्या महादासाच्या दोषाची तुम्ही क्षमा केली, त्या दोषातून तिला किंबवना तिला त्या दोषातून तुम्ही तिला मुक्त केलं. काय त्या दोषातून तिला मुक्त केलं. प्रसव जो वाढणार तो तिथं संभवला महादासाचा. स्वामी श्री चक्रधर महाराज अशी कृपा दृष्टी करणं हा जीव
दोषदर्शी आहे, दोष पाहणार आहे. जीव म्हणजे दोषदर्शी आला, पुढीलाच दोष पाहणार आहे. काही पुढीलाच दोष पाहणार आहे. त्यामुळं हा अधमतीच्या योगाने हा शेवटी खाली खालीच नरकाच्या वाटेने वाटचाल करतो. स्वामी श्री चक्रधर महाराजा, असा जर दोष घडायचा प्रसंग आला तर मला सहाय्य करा. त्या असे दोष मला घडू देऊ नका आणि माझ्या सर्व दोषाचे नाकाग्रापासून केसाग्रापर्यंत चुलबी दोषाने भरलेला आहे. माझ्या सर्व सर्व दोषाची तुम्ही क्षमा. माझा प्रसव जसा महादायसाचा प्रसव मोडला, काही महादायसाचा जसा मोडला. प्रायश्चित केल्याने काय फायदे होतात? आता एक वेळ झालाय बराच, कशासाठी प्रायश्चित करायचंय बघू कधीतरी. काही असं आपलं दुःख आपण व्यक्त करावं. अनंता सृष्टी यामुळे वाया गेल्या. क्रियावधीच्या दोषामुळे विकार विकल्प व्यवसाय 3 मुख्य क्रियावधीचे दोष आहेत. अनंता सृष्टी याच्यामुळे वाया गेलेल्या आहेत. आता तरी सृष्टी देवा वाया जाऊ देऊ नको. स्वीकारांत तुम्ही मला घ्या. देवाला प्रार्थना करावी, दोष आपला आठवावा, आपण दुःख करावं आपल्या मनामध्ये, आपल्या गुरुनिमित्ताचं परमेश्वराचं गुणउपकार आठवावं आणि दुःखपूर्वक अत्यंत विरहपूर्वक एक मनी ओढावा. प्रत्यस्थानी श्री चांगदेवराव गोसावी यांचे चरण शरण. ओ माय गॉड, जास्त वेळ झाला. तो पक्ष होतो. हेच सकृत स्मरण करतात काय? मग भावाळू प्रेमळ, मग भावाळू प्रेमळ. मागच्या पक्षावरती 2 मान्य आहेत. एक आचारस्थळाची मान्य आहे, एक विचारातली मान्य, पण ती मांडलेली नाही. फक्त सिद्धांतार्थ मांडलेला आहे. सिद्धांतार्थ फक्त मांडलेला आहे. विचारसरणी जे पुरुष सांगितले ते केवळ संविधानीचे आहे. आचारस्थळामध्ये सांगितलेले जे पुरुष आहेत ते संविधानाहून असंविधानात आलेले आहेत आणि अस्थिप्रियमध्ये जे पुरुष आहेत ते केवळ असंविधानीचे पुरुष आहेत. ते केवळ असंविधानीचे पुरुष आहेत. तर मागे सांगितलं हे सकृत म्हणजे 2 प्रहर, म्हणजे 2 प्रहर सांगितले. ते हे सकृत स्मरण करतात काय? मग भावाळू प्रेमळ, मग भावाळू प्रेमळ. मग भावाळू म्हणजे कच्छाच्या मच्छावताराच्या भजनाचे काल मी तुमच्या पुढे मांडलेले आहे. कच्च्या अवतारा कच्छामध्ये परमेश्वराचा अवतार झाला, त्याच्या ठिकाणी भजन करून ज्ञान झालं तर भावाळू हा गुण निष्पन्न होतो. काल मी तुम्हाला सांगितलेला आहे. मच्छामध्ये जर अवतार असेल त्या ठिकाणी भजन म्हणून जर परमेश्वराचं ज्ञान झालं, काय निर्वेदशील. शील म्हणजे निर्वेद करणं, हाच शील म्हणजे स्वभाव आहे. काय निर्वेदशील आहे, त्याच्या डोळ्याच्या काकड्या ओल्या होतात. हा भावाळू जो आहे त्याचे डोळे ते डबडबले जातात. त्याचे प्रेमळ म्हणजे पक्षी अवताराच्या भजनाचा किंवा पशु पक्षी अवताराच्या भजनाचा. काही द्रव्यशी सवर्तमान, द्रव्यशी सहवर्तमान हे सुद्धा सकृत स्मरण करतात. सकृत म्हणजे स्मरण करतात. 8 प्रहारामध्ये निद्रेचा पहार फेडोनी मन जायानी पहार चारी तो उत्तम. हे झालं संविधानाचे संविधानालेले पुरुष त्यांचं स्मरण सांगितलं. केवळ संविधानाच्या पुरुषांचं स्मरण सांगितलं. पण केवळ जे असंविधानीचे पुरुष आहेत, जसं आज आपण आहोत, त्या सर्वत्रांचं स्मरण अवघ्यांचं सारखंच काय? 4 पहा. 8 पहारामध्ये निद्रेचा पहार, 8 पहारामध्ये निद्रेचा पहार फेरून मन जायानी 4 पहार तो उत्तम. सकाळचे मी तुम्हाला काल सांगितलंय अष्टप्रहर, पूर्वाहून प्राप्त काळ, माध्यान्ह काळ, अपराहून आणि सायंकाळ, हे 4 झाले. प्रदोषात्वा रजनीमुख, निशीथ क्रियामा आणि उशियात्वा ब्राह्ममुहूर्त, हे 8 प्रहर आहेत. हे 8 अशाला 8 प्रहर म्हणतात.
8 पहारामध्ये निद्रेचा पहार फेडून, काय म्हणजे एक प्रहर निद्रा आहे आणि 3 प्रहर त्या पुरुषाचे मनाची ज्ञान करण्यात जातात. ने म्हणजे मन गेलं त्याला परत आणावं लागतं, काही मन जातं आणि त्याला परत आणावं लागतं. एक प्रहर निद्रा म्हणजे 3 तास आणि 3 प्रहर मनाचे ज्ञान करण्यात गेले, आणि 4 प्रहर उरले. आणि 4 प्रहर ज्या पुरुषाचं स्मरण लेखी लागतं तो उत्तम पुरुष. काही 4 प्रहर 3 तासाचा 1 प्रहर म्हणजे 3 चोक 12 झालं. काही 4 प्रहर ज्या पुरुषाचं स्मरण लेखी लागतं तो उत्तम पुरुष आहे. आपले एका वर्षात 4 प्रहर लेखी लागते की नाही पुरुष, काय तेवढं तरी होतंय का नाही तेही कल्पना नाही आपल्याला. तो उत्तम पुरुष आहे, तो उत्तम आहे पुरुष. जैसे अन्मिषे वास पाहता पात्याचे उतरो, जैसे अन्मिषे वास पाहता पात्याचे उतरून जाय. कौनन्याय जैसे म्हणजे ज्या अन्मिषे, मिष आणि उन्मिष. मिष म्हणजे झाकणे आणि उन्मिष म्हणजे उघडणे. काय मिष म्हणजे झाकणे, उन्मिष म्हणजे उघडणे. वास पाहता म्हणजे सहेतुक किंवा सनिमित्त वास पाहता. पात्याचे उतरून जाय म्हणजे डोळ्याच्या पापणीची उघडझाप किती वेळा झाली आपल्याला कळतं का? कळतं किती वेळा झाकली, किती वेळा उघडली, हे कळतं का आपल्याला? तसं मन जातं ते आपल्याला कळतच नाही. हातामध्ये गाठी फिरते, काय हातामध्ये गाठी फिरते, मला तो कर्म फिरे, काय तुझ्याशी श्लोक तुम्हाला सांगितला होता. तो हातामध्ये गाठी फिरते पण आपलं मन कधी गेलं हे कळत नाही. त्या मनाला परत आणावं लागतं. काय जसं डोळ्याची पापणीची उघड झाप किती वेळा केली आपल्याला काही कळत नाही, किती वेळा उघडते, किती वेळा झाप झाकली जाते. तसं मन जाते आपल्याला कळत नाही, पट्टीवर खाली उतरतं, परंतु पुन्हा त्याला पट्टीवर आणायचं. ने म्हणजे गेलं, आण म्हणजे त्याला परत आणणं. हे भल्या भल्याना सुद्धा तो मन जातं. काही जरट असेल त्याचंही मन जातं. कोमल तुम्ही का घेऊन बसलेला, हा त्याला न्याय दिला. मग मध्यम पुरुष तो कवन, दोन्ही पहार तो मध्यम, 2 पहार तो मध्यम. 1.5 प्रहर निद्रा आहे, 4.5 तास. 1.5 प्रहर निद्रा आहे आणि 4.5 प्रहर त्याची मनाची ज्ञान करण्यात जातात. आणि 2 प्रहर स्मरण ज्या पुरुषाचं लेखी लागतं, म्हणजे परमेश्वर लेखी लागलं पाहिजे. किती गाठी घ्यायला महत्व नाही आहे, तर किती गाठ्या ईश्वराच्या लेखी लागल्या. 2 प्रहर ज्या पुरुषाचं स्मरण लेखी लागतं तो मध्यम पुरुष आहे. 1 पहार तो कनियस, 1 पहार तो कनियस. कनियस पुरुष तो कवन, 1 पहार तो कनियस. 2 प्रहर निद्रा आहे आणि 5 प्रहर मनाचे ज्ञान करण्यात गेले, म्हणजे 6 तास. आजही डॉक्टर सांगतात 6 तास निद्रा असली तरी भरपूर आहे, तेवढी पाहिजेच. परमेश्वराने त्याच्यापेक्षा वेगळं काही सांगितलेलं नाहीये. काही एक म्हणजे 2 प्रहर निद्रा, 5 तास मनाचे ज्ञान करण्यात जातात. आणि 1 प्रहर ज्याचं स्मरण लेखी लागतं तो कनियस पुरुष आहे. 1 प्रहर म्हणजे 3 तास स्मरण लेखी लागलं पाहिजे. जर अष्टोप्रहर स्मरण करील तर 1 प्रहर लेखी लागला तर कोणाच, आणि एवढं तर पण आपण कधी बसणार नाही. म्हणजे मार्गाचे व्यापार 4 करतो, गावात एरिया जायचं, पण हे नको, काय हे नको आहे म्हणतो. तो कनियस पुरुष आहे. मग ज्या पुरुषाचे यथातथ ते स्मरण होत नाही, आचरण होत नाही, त्यांनी कसं करावं? निमित्त युद्धीची माणसं आहेत, बाय आहेत, त्यांनी काय करायचं? रात्रंदिवस काय भाकरी करायचा, स्वयंपाक करायचा, सर्व करायचं नाही का? किंवा निमित्त युद्धी पुरुष मंडळी असतात, व्यापाराला जावं लागतं, आणावं लागतं, बघावं लागतं, करावं लागतं. ह्या वेळेला ज्यांना वेळ मिळत नाही त्यातनं व्यापार आपण करायला, पण स्मरण त्यांना सुद्धा केलं पाहिजे.
किंवा ज्याच्या पुरुषावर यथार्थ ते स्मरण होत नाही, आचरण होत नाही, तर त्या पुरुषाने कसं करावं? त्या पुरुषाने कसं करावं? मग ये तुल्या ही संबंध आक्षेपक होय. मग हे कोण्यार्थी सांगितलं? तुल्या ही संबंध आक्षेपक होय. इथं जे एक प्रहर ज्याचं स्मरण लेखी लागलं काय, त्याला पुरुष संबंध आक्षेपला. काही उत्तम नाही, मध्यम नाही, कनिष्ठ नाही. चौथ्या अर्थाने काय, उत्तम नाही, मध्यम नाही, कनिष्ठ नाही, चौथ्या अर्थाने एक प्रहर लेखी लागेल त्यावेळेला. एक प्रहर स्मरण कर 3 तास करेल त्यावेळेला. काय पुरुष संबंध आक्षेप ह्या स्वीकाराचा शेवट सांगितला. काय सांगितला? हा स्वीकाराचा शेवट सांगितला. स्मरणाशिवाय प्राप्ती नाही आहे. लक्षात काय, अनुसरल्या पुरुषाने जर स्मरण जर केलं तर साध्य प्रयोग्यता होते, आणि एर क्रियेने साधन प्रयोग्यता आहे. एर क्रियेने साधन प्रयोग्यता आहे. योग्यता म्हणजे जीवस्वरूपीची कामना अथवा जीवस्वरूपीची कर्तव्यता. वासनिक आहे, वासनिकानं जर स्मरण केलं तर साधन प्रयोग्यता होते, साध्य प्रयोग्यता होत नाही. कारण का? त्याची कर्माची निष्पत्ती चालू आहे. त्याच्या कर्माची निष्पत्ती चालू आहे. कर्माची अजून त्रिविधता झालेली नाही आहे. मृत साधक आणि एर क्रियेने जरी केलं तरी शेवटी दास्य केलं, भजन पूजन, त्याचे फळ ते वेगळं आहे. असा दोन्हीमधला भेद सांगितला नाही. मग एक दोन्ही वेळ तरी व्हावेची. ज्या पुरुषाचे यथातथ्य आचरण होत नाही, स्मरण होत नाही, त्याने कसं करावं? एक दोन वेळ तरी व्हावीची. 1 अधिक 2 3 झालं. 3 अर्थ 7.5 7.5 घटकेचा एक प्रहर. काही 7.5 घटकेचा एक प्रहर. एक प्रहर स्मरण तरी त्यानं केलं पाहिजे. त्यात म्हणजे त्यातलं काहीतरी लेखी लागल. 3 तास स्मरणाला बसला काही 3 तास स्मरण केलं पाहिजे. हा विधी आहे परमेश्वराचा. 1 2 वेळे अति आठवीचे परवंती दिवस जाऊन येदीचे. 1 2 म्हणजे निदान एवढं तरी कर. शेवट सांगितलं अरे 2 अधिक 1 3 गाठ्या तरी स्मरण कर. काही दिवस स्मरणाशिवाय वाया जाऊ नको. कारण हा दिवस मी नेहमी सांगतोय, आज दिवस गेला उद्या आपल्या जीवनात नाही. काही उद्या आपल्या जीवनात नाही. काल आपलं आयुष्य पळापळानं खातोय. काही आपण पळापळानं पुढे चाललेलो आहे. वृद्धत्वाच्या दिशेनं आपण चाललेलो आहे पळापळानं. काही आता तरुणपणा होणार नाही आपण. म्हणून एक प्रहर तरी स्मरण त्यानं केलंच पाहिजे. मग गीत मात श्लोक भिक्षुक वासनिक. मग गीत मात श्लोक. एक प्रहर स्मरण करून जर काळ उरला तर मग काय करावं? काय करावं? मग मोबाईल घेऊन बसावं नाही का? वनडे आहे, T20 आहे, कसोटी आहे, काय IPL लेडीज आहे, जेंट्स आहे. आता जेंट्स सुरू होईल. काय किंवा आमच्या बाया असेल तर मालिका आहे ते बघा, वाची मालिका बघा नाही का? काय मोबाईल जिकडे जावं तिकडे मोबाईल आहे. तो सुटेलाच नाही हातामधनं. त्यामध्ये अर्थात मी सुद्धा आहे, मी नाही असं नाही. काही काय तर जवळच आहे. आपणही सुटलेलो नाही. काय पण आपला आपण विचार करायचा आहे. तर उरला वेळ तर काय करावं? गीत मात श्लोक. गीत म्हणजे पंडित वासाची ओवी किंवी चौपदी आहे. काय पंडित वासाची ओवी किंवा चौपदी आहे. मात म्हणजे स्मृतिरूप बोलणे. जसं भट्टोबास, जशी आपले हे आहे काही स्मृतीस्थळ आपलं आहे. श्लोक म्हणजे भास्कर भट्ट कवीश्वर बासांचे श्लोक नरविलाप स्तोत्र. तो श्लोक मला आठवणा झालाय. तो संस्कृत श्लोक आहे, आठवणा झालाय. तो श्लोक आहे माझ्या पाठ केला होता पण पुन्हा विसरलो. श्लोक सांगितला म्हणजे कवीश्वर बासांचा श्लोक. त्याचा नरविलाप त्यांनी स्तोत्र केलेला आहे. संस्कृतमध्ये आहे. ते फार सुंदर आहे. ते केलेलं आहे. ते नरविलाप स्तोत्र. गीत आठवावं, भट्टोबा सत्वीर बोलणं आठवावं.
किंवा हे कविश्वराचे श्लोक आहेत ते एखादा श्लोक पाठ करावा, ते होणार नाही. काय ते होणार नाही. आमच्या विद्यार्थ्यांना श्लोक सांगून सांगून मी म्हातारा झालो, परंतु आज पण एकाने एक श्लोक पाठ केलेला नाही. हो, एकाने एकही श्लोक पाठ केला नाही. असेल तर म्हणून दाखवा उठून कोणीतरी. काय एकाला मी विचारलं म्हणजे यार काय अभ्यास झाला का पूर्ण 5 सालाचा झाला की नाही. ते म्हटला माझा काय अभ्यास झाला नाही, परंतु बाबा मला शिकून शिकून ज्ञानी झाले. म्हणजे त्यांच्या ज्ञानात वाढ झाली. ते काय जे विसरले असतील ते मला शिकून शिकून तेच ज्ञानी झाले, मी तसाच राहिलो असं नाही. मग गीत मात श्लोका याग हे करून जर काळ उरला वेळ उरला तर मग कसं करावं. भिक्षुक वासनिकाच्या गोष्टी, भिक्षुक वासनिकाच्या गोष्टी. अनिष्ट क्रियेचा ज्याला पोळ आहे त्याला वासनिक असं म्हणतात. अनिष्ट म्हणजे विकार. हा विकार तुम्ही केवळा केवळा गोसाव्या ते अनुसरणाशी ज्याची इच्छा आहे त्याला वासनिक म्हटलं जातं. वास म्हणजे राहणे, निक म्हणजे जवळ, परमेश्वराच्या जवळ राहायची जो इच्छा व्यक्त करतो त्याला वासनिक असं म्हटलेलं आहे. भिक्षुक आहे, वासनिक आहे, त्यांच्या गोष्टी कराव्या. काय पण कुठल्या गोष्टी? वेदाच्या, बोधाच्या, त्यागाच्या, अनुसरणाच्या. तुम्हाला वेद गुणापासून झाला, त्यांना बोध गुणापासून झाला, त्यांनी त्याग कसा केला, त्याला अनुसरण कसं घडलं, अनुसरण कुणापासून घडलं, कुणापासून तुम्हाला बोध झाला, कुणी तुम्हाला या मार्गे लावलं, की अमका तमकावर गजानन लक्ष्मी होती. काही घरी त्याग केला, त्यानं सर्वस्वाचा त्याग केला आणि संपत्तीकडे पाठ फिरवली आणि परमेश्वराच्या त्या ठिकाणी मार्गाला लागले. एवढी संपत्ती घरी असताना सुद्धा तुम्हाला तो केलेला. काही अशा त्यांच्या गोष्टी करायचं काय, 2 रुपये गोष्टी कराव्या काय. परी अन्य वार्ता ते नाच, अन्य वार्ता ते अन्य जे जीव, अन्य देवता, अन्य प्रपंच. काय अन्य जीव म्हणजे परमेश्वर संबंधा वेगळे जीव, अन्य प्रपंच म्हणजे परमेश्वर संबंधा वेगळा प्रपंच, अन्य देवता म्हणजे अन्यवरती ज्या देवता सांगेल त्याच्या देवतांच्या व्यतिरिक्त त्यांची वार्ता करणे ती अन्य वार्ता आहे. अन्य वार्ता करू नये. अन्य वार्तेपाशी निद्राचा पाहिजे तर सकाळ दिवस उजडेपर्यंत झोप. काय परंतु अन्य वार्ता करायची नाही. असली काय अन्य वार्ता असेल तर अजिबात झोप येणार नाही. तुम्ही असा मी असा नाही काय. आणि परमेश्वरा जर काय असतं ते त्या ठिकाणी लगेच झोपायला सुरुवात होते. अशा वेळी झोप नाही ना, रात्री 1 वाजे 2 वाजेपर्यंत जागे. आणि म्हणून तुम्हाला तो अजून झाले 2 उशिरा होत सकाळी. दंडवतो